सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनंजय सर अक्कलकोट. महाराष्ट्राची सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेची जो तयारी तुम्ही सगळेजण करीत आहात, आज मी या व्हिडिओमध्ये इंग्रजी विषयांचा तयारी कसा करायचं त्याच्याबद्दल माझा एक अनुभव मी सांगतो. इंग्लिश लिटरेचर हा खूप वास्ट असलेले विषय आहे. कमी वेळेत इंग्रजी लिटरेचर पूर्ण वाचन करता येणार नाही. त्यामुळं फक्त परीक्षापुरतं महत्त्वाचा घटक, कोणकोणते घटक वाचन केला पाहिजे, कोणत्या घटकावरती प्रश्न विचारतात, त्याचा मी तुम्हाला माहिती सांगतो. माझ्याकडे मी लिहिलेला हा माझा एक थिअरी पुस्तक आहे, इंग्लिश लिटरेचर. छोटासा थिअरी पुस्तक. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह माहिती मी लिहिलेली आहे. आणि या पुस्तकामध्ये व्हॉल्यूम 1 याच्यामध्ये फक्त 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहे. 5000. हे व्हॉल्यूम नंबर 2. या पुस्तकातसुद्धा 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहे. 5000. आणि हे तिसरं पुस्तक. या पुस्तकातसुद्धा क्वेश्चन्स आहे. 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. आणि हे चौथा पुस्तक, व्हॉल्यूम नंबर 4. या पुस्तकातसुद्धा क्वेश्चन्स आहे. ओके. आता काय होतं, बरेच जण भरपूर अभ्यास करतात इंग्रजी साहित्याचा, परंतु नेमकं परीक्षामध्ये त्यांना काय वाचन केलेलं ते लक्षात राहत नाही. म्हणून पेपर अवघड जातो आणि रिझल्ट येत नाही. माझं सांगण्याचा उद्देश असा आहे, कमी अभ्यास करा आणि क्वालिटी अभ्यास करा. आणि तुम्ही जे अभ्यास केलेले असतात ते पेपरला यायलाच पाहिजे, एवढं आत्मविश्वासाने अभ्यास करायचं. तर गेल्या 10 वर्षापासून नेटसेट, वेगवेगळ्या राज्यातील नेटसेट परीक्षा दिल्यामुळं मला नेमकं प्रश्न कोण कुठून कसे काढतात, किंवा प्रश्नपत्रिकाचं स्वरूप काय आहे आणि कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न विचारतात, आपण काय वाचन केलं पाहिजे, किती लक्षात ठेवला पाहिजे, हे अभ्यास करून मी आज या पुस्तकात माहिती लिहिलेलं आहे. हा एकच थेअरी पुस्तक आहे. हे याच्यामध्ये एकूण सिलेबस दिलेलं आहे 10 प्रकरण आहेत. 10 प्रकरण. ओके. 10 प्रकरण हा आहे सिलेबस. ओके. मग त्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, युनिट 1 ते युनिट 10. युनिट 1 ड्रामा, पोएट्री, फिक्शन, नॉन फिक्शन, लँग्वेज, इंग्लिश, करंट, कल्चरल स्टडी, लिटरी थेरी, रिसर्च, असे 10 टॉपिक आहेत. मग अभ्यास करत असताना सुरुवातीला युनिट क्रमांक 10 अभ्यास करा तुम्ही. युनिट क्रमांक 10 आपण म्हणतो लिटरेचर. ह्या टॉपिकचं नाव आहे रिसर्च मेथड अँड रिसर्च मटेरियल इन इंग्लिश. युनिट क्रमांक 10 अभ्यास केला पाहिजे. ह्या पुस्तकात थिअरी आहे, 10व्या युनिटाचा थिअरी दिलेले आहेत. ओके. 10व्या युनिटाचं थिअरी पेज किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 पेज तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 10 पेज. आणि 10 पेज अभ्यास केल्यानंतर या 10 पेजेसच्या रिलेटेड असलेले क्वेश्चन्स ह्या पुस्तकामधून जे इंग्लिश लिटरेचर पुस्तक आहे, MCQ क्वेश्चन, ह्याच्यातील 10वा युनिट हे क्वेश्चन बँक आहे. 10व्या युनिटमधील क्वेश्चन्स तुम्ही वाचन करा. 10व्या युनिटातील क्वेश्चन्स. 10व्या युनिटातील क्वेश्चन. मग हे पुस्तक बाजूला ठेवा. मग ह्या पुस्तकातील पुन्हा 10व्या युनिटाची क्वेश्चन्स वाचन केला पाहिजे तुम्ही. रिसर्च. ओके. मग नंतर व्हॉल्यूम नंबर 3 मधील या पुस्तकातील युनिट क्रमांक 10 वाचन केला पाहिजे. युनिट क्रमांक 10. त्याच्यानंतर व्हॉल्यूम 4 मधील युनिट क्रमांक 4 क्वेश्चन्स. अशा पद्धतीचा रीडिंग व्हायला पाहिजे तुमचा. 10. म्हणजे जेव्हा
थिअरी पुस्तकातील 1 युनिट वाचन करतो, 10वा युनिट, मग 10वा युनिटाशी संबंधित ऑब्जेक्टिव्ह टाईप पुस्तकमधील प्रश्न वाचन केला पाहिजे. मग 10वा युनिट झाल्यानंतर मग लगेच तुम्ही काय करा, युनिट क्रमांक 5वा वाचन करा. इंग्लिश लँग्वेज बेसिक कन्सेप्ट अँड थिअरीज अँड पेडागॉगी इन इंग्लिश, हे युनिट वाचन करा. मग ह्या युनिटामध्ये किती पेजेस आहे बघा. किती पेजेस आहे, 1 2 3 आणि 4. चला हे वाचन करा. 5वा युनिट, 5व्या युनिटाशी संबंधित 4ही पुस्तकमधलं क्वेश्चन बँकमधील प्रश्न वाचन करा. त्याच्यानंतर युनिट क्रमांक 6वा वाचन करा. युनिट क्रमांक 6वा इंग्लिश इन इंडिया. ओके, आता 6वा युनिटमध्ये किती पेजेस आहेत बघा. हे 6वा युनिट 1 2 झालं. म्हणजे 3 पेज वाचन केलं की तुम्हाला या घटकाचे संबंधित क्वेश्चन्स ह्या पुस्तकामधून वाचन करा. त्याच्यानंतर युनिट क्रमांक 7वा कल्चरल स्टडी वाचन करा. थिअरी पुस्तकमधलं कल्चरल स्टडी झाल्यानंतर 4ही पुस्तकमधलं क्वेश्चन्स. मग त्याच्यानंतर 8वा युनिट लिटररी क्रिटिसिझम वाचन करा. त्याच्यानंतर 9वा युनिट लिटररी थिअरी वाचन करा. मग 9वा युनिट झाल्यानंतर मग फेमस कॅरेक्टरबद्दल अभ्यास करा. ओके, इथं हे फेमस कॅरेक्टर दिलेत बघा. युनिट नंबर 1 फेमस कॅरेक्टर. किती कॅरेक्टर आहे, कमीत कमी 94 कॅरेक्टर. एवढं व्यवस्थित पाठ व्हायला पाहिजे. कोणता कॅरेक्टर कोणत्या नॉवेलमध्ये, कोणत्या ड्रामामध्ये, कोणत्या पोएट्रीमध्ये येतात हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर फेमस कोटेशन्स वाचन करा. सब टॉपिक 2 फेमस लाईन्स टू फेमस कोटेशन्स. किती 41 आहे. एवढं व्यवस्थित वाचन करा. याच्यातील 2 प्रश्न परीक्षेला नेहमी येतात. आता विचारलेत बघा, काल झालेल्या कर्नाटक सेट एक्झाममध्ये फेमस कोटेशन्समधलं हे 2 क्वेश्चन्स विचारले होते. हे एज कांट विथ हर नॉर कस्टम स्टेट हर इन्फिनिट व्हरायटी केसेट. मॅथ्यू आर्नोल्डने P.B. शेलीला सांगितलेलं वाक्य, अ ब्युटिफुल अँड इनइफेक्च्युअल एंजल बीटिंग इन द वेट ऑफ हिज ह्युमर. हे प्रश्न विचारले होते. हे 41 कोटेशन्स पाठ केलं की तुम्हाला 4 मार्क मिळतो. ह्या कोटेशनचं रिलेटेड असलेले ह्या 4ही पुस्तकमधलं क्वेश्चन्स वाचन करा. मग इम्पॉर्टंट वर्क आणि त्याचा सबटायटल अभ्यास करा. फेमस मास्टरपीसेसचं नाव तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके, मास्टरपीसेसचं नाव. त्यानंतर दलित लिटरेचर अभ्यास करा. त्याच्यानंतर साऊथ एशियन लिटरेचर, त्यानंतर वर्ल्ड लिटरेचर, त्याच्यानंतर युरोपियन लिटरेचर, त्यानंतर पोस्ट कॉलोनियल वाचन करा. त्याच्यानंतर इंडियन लिटरेचर. जेवढं मी लिहिलो तेवढंच आधी अभ्यास करा आणि ह्या घटकाशी संबंधित क्वेश्चन्स ह्या 4ही पुस्तकमधून वाचन करून घ्या. त्याच्यानंतर अमेरिकन लिटरेचर वाचन करा. त्यानंतर आफ्रिकन लिटरेचर. बघा किती 1.5 पेज आहे. आफ्रिकन लिटरेचर अभ्यास करा. याचे रिलेटेड असलेले क्वेश्चन्स ह्या 4ही पुस्तकमधलं वाचन करा. मग इम्पॉर्टंट टर्म्स इन प्रोसोडी हे वाचन करा. हे अभ्यासाची पद्धत आहे. या पद्धतीप्रमाणे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि 13 सब टॉपिक झाल्यानंतर मग हे वाचन करा. कोणतं, नोबल प्राईज वाचन करा. त्याच्यानंतर बुकर प्राईज वाचन करा. मग लिटररी टर्म्स वाचन करा. लिटररी टर्म्समध्ये किती दिलेले टर्म्स, 1 2 128 टर्म्स आहेत. जर एवढं तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सहजरित्या मार्क्स मिळून जातो. लिटररी टर्म्स झाल्यानंतर मग पुढं कोणतं युनिट, ब्रीफ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश लिटरेचर. एक 8 पेजेसमध्ये ब्रिटिश हिस्ट्रीबद्दल माहिती दिली, ते वाचन करा. मग त्याच्यानंतर युनिट क्रमांक 4 नॉन फिक्शनल प्रोज. त्यानंतर फिक्शन अँड शॉर्ट स्टोरी स्टडी करा. त्याच्यानंतर पोएट्री अभ्यास करा. मग त्यानंतर ड्रामा. असं ह्या पुस्तकाचं नियोजन, अभ्यासाचे नियोजन तुम्ही केला पाहिजे. आणि एक एक्झॅक्टली उदाहरण सांगतो. काल 13 जानेवारी 2024 रोजी कर्नाटकामध्ये कर्नाटकची परीक्षा झालेली आहेत. या परीक्षेत इंग्रजी या विषयात प्रश्न कसे विचारलेले होते
त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा. ऑलरेडी 1 तासाचं मी व्हिडिओ केलेला आहे. इंग्लिशमध्ये सगळं एक्सप्लेनेशन केलं, ॲनालिसिस केलं क्वेश्चन पेपरची. आता फक्त ह्या पुस्तकात म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये या पुस्तकात किती प्रश्न विचारले होते ते तुम्हाला दाखवतो मी. आता उदाहरणार्थ रिसर्च मेथड अँड रिसर्च मटेरियल इन या युनिटात 10 प्रश्न विचारले होते बघा. 10 ते 11 प्रश्न. कुठं? गेल्या कर्नाटकची सेट एक्झाममध्ये. ते प्रश्न कोणकोणते होते इथं तुम्हाला दाखवतो. हां, 10वा युनिट. ओके, हे बघा, हे केस स्टडीबद्दल प्रश्न होता. त्याच्यानंतर लॉंगिट्युडिनल रिसर्चबद्दल प्रश्न विचारलेले होते कर्नाटक केसेट एक्झाममध्ये. त्याच्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचरवरती प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानंतर बघा रिसर्च एथिक्स कॉन्फिडेन्शियलवरती प्रश्न होता. त्यानंतर डिस्कोर्स ॲनालिसिस म्हणजे काय, डिस्कोर्स मार्क याच्यावरती सुद्धा एक प्रश्न विचारलेले होते. टर्म फेनॉमेनॉलॉजीवरती एक प्रश्न होता केसेट 2024. मी काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येत असेल तर खूप चांगलं. समजावून घ्या मी काय म्हणतो. टर्म फेनॉलॉजी हे प्रश्न विचारले होते बघा. त्याच्यानंतर हाही प्रश्न विचारला होता. हे प्रश्न केसेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न माझ्या पुस्तकात कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. 11 पेजेस जर वाचन केलं रिसर्चमध्ये तर सहजरित्या 10 ते 11 प्रश्न, म्हणजे गेल्या वेळी कर्नाटक सेट एक्झाम 11 प्रश्न विचारलेले होते, म्हणजे 22 मार्क झाला. इंग्लिश लिटरेचर परीक्षा पास होणं खूप सोपं आहे. ओके, आता हे आता सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो. नोबल प्राईजवरती एक प्रश्न होता. 1938 पोर्ल बुक ह्याला नोबल पुरस्कार मिळाले त्यांनी लिहिलेल्या कृतीला. त्याच्यावरती प्रश्न होता. हे प्रश्न केसेट एक्झाम. त्यानंतर लिटररी टर्म्सवरती मॉरॅलिटी प्ले म्हणजे काय किंवा मॉरॅलिटी प्लेचं उदाहरण त्यांनी विचारले होते. एव्हरी मॅन. अलाइस वॉकर यांनी कोणतं टर्म्स यूज केलेलं आहे, ओमॅनिझम. केसेटला होते प्रश्न. कॅन्टरबरी टेल्स ह्याला मास्टरपीस मॅग्नम ओपस चॉसरचा केसेट एक्झामला विचारलेले प्रश्न. हे एस.टी. कोलड्रिच, राईम ऑफ अँड सेंट मॅरिनर, पी.बी. शेल्ली, ओ टू द वेस्ट विंड, जॉन कीट, ओ टू द नाइटिंगेल हे केसेटला विचारलेले प्रश्न. ड्रामा पी.बी. शेल्ली यांनी कोणता ड्रामा लिहिलेत तसांची. जॉन रायडनने लिहिलेले नाटक कोणतं, ऑल फॉर लव. पी.बी. शेल्ली. पिग्मॅलियन कोणता ड्रामा लिहिला, तो पिग्मॅलियन म्हणून एक जॉर्ज बर्नार्ड शॉ लिहिलं, ते फोनेटिक्स भाषाशास्त्र संबंधित आहे. जॉफ्री चॉसरचं मेन वर्क कॅन्टरबरी टेल्स. एडमंड स्पेन्सर फेरी क्वीन. हे विचारलेले प्रश्न आहेत कालच्या परीक्षेत. पी.बी. शेल्ली, ओ टू द वेस्ट विंड. शेक्सपियर सॉनेट लिहिलेले ते कोणाला डेडिकेट केलेले आहेत, डार्क लेडी आणि एक यंग मॅन. हा यंग पर्सनबद्दल प्रश्न विचारला होता. थॉमस ग्रेने कोणतं पोएट्री लिहिले होते, कंट्री चर्चयार्ड. मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला स्पीड सांगत आहे, म्हणजे ह्या पुस्तक किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही समजावून घ्या आणि याप्रमाणे अभ्यास करा. लिमिटेड आणि रिपीट अभ्यास. राईम ऑफ अँड सेंट मॅरिनर, एस.टी. कोलड्रिच, ड्रायडन्स मेडल केसेट एक्झाम. फिक्शन अँड शॉर्ट स्टोरीमध्ये वॉल्टर स्कॉट, इव्हान हो 1819 पब्लिश झालं. केसेट एक्झाम विचारलं होतं प्रश्न.
मेथडवरती एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर हे पेडागॉगीवरती प्रश्न होता बघा केसेट एक्झाममध्ये. त्यानंतर हिस्ट्री इन इंग्लिश, मेकॉले मिनिट्स वरती प्रश्न होता. कल्चर स्टडीमध्ये कल्चरल हॅगिमनी टर्म्स कोणी कॉइन केला त्याच्यावरती प्रश्न. त्याच्यानंतर अँटोनी ग्रामची केसेट एक्झामला प्रश्न. लॉंग रिव्होल्यूशन रेमंड विलियम्स, पियर बोर्डी केसेटला, हॅगिमनी रेमंड विलियम्स. थोडं अभ्यास आणि परफेक्ट अभ्यास, कंटेंट आणि क्वालिटी कंटेंट आणि प्रोडक्टिव्ह रीडिंग व्हायला पाहिजे. सॅम्युअल जॉन्सन ह्याच्यावरती प्रश्न विचारले होते. एफ.आर. लिविसवरती प्रश्न होता. फर्डिनांड डी सॉसरवरती प्रश्न होता, स्ट्रक्चरलिझम. विलियम एम्सनवरती 7 टाइप्स ऑफ एम्बिग्युटी प्रश्न विचारले होते. अँटोनी ग्रामचीवरती प्रश्न होता. वर्ड आर्च टाईपवरती प्रश्न विचारले होते बघा. काल केलेल्या व्हिडिओमध्ये, इंग्लिश व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेलमध्ये सांगितलेलं मी. विलियम एम्सन, स्ट्रक्चरलिझम, फर्डिनांड डी सॉसर, न्यू हिस्टोरिसिझम 2024 केसेट एक्झाम. सेवन टाइप्स ऑफ एम्बिग्युटी. रिसर्च मेथड, रिसर्च मटेरियल इन इंग्लिश, केस स्टडी हा प्रश्न होता. हे सगळं प्रश्न विचारलेले होते. याप्रमाणे तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. मला हा व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा उद्देश, थोडं अभ्यास करा आणि परफेक्ट अभ्यास करा, परीक्षा पास होणारच. थोडं रिपीट कंटेंट रिपीट रिव्हिजन करा ना, वाचन करा, रिव्हिजन करा, लक्षात राहतो. मी एवढं वेळ परीक्षा पास झालो ह्याच्यावर मी हुशार आहे असं नाही. मी फक्त कंटेंट रिव्हिजन केलेलं आहे आणि रिव्हिजन एवढं वेळ केलं की ह्या पुस्तकातील कुठलाही प्रश्न विचारला तरी मी उत्तर लिहितो. फेमस कोटेशनवरती हा 2 प्रश्न विचारले जातो. इम्पॉर्टंट वर्कवरती प्रश्न, मास्टरपीसवरती प्रश्न असतो. एरिओपॅझेटिकवरती प्रश्न विचारलेले होते. प्रश्न, ओरिजिन ऑफ रोम ऑफ मॉन्सून केसेट एक्झाम. आता उद्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये 100% आत्ताच सांगतो मी तुम्हाला, 50पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामधून यायलाच पाहिजे. मग का होत नाही हो, व्यवस्थित वाचन करा, वरचे वाचन करा आणि ते लक्षात ठेवा. रिव्हिजन केलं की लक्षात राहतो. हे प्रश्न विचारले होते बघा. 1 युनिट ह्या पुस्तकातील वाचन केलं की लगेच ह्या 4ही पुस्तकमधील MCQ तुम्ही वाचन केला पाहिजे. गिरीश कार्नाडचा प्रश्न, तोरू दत्तबद्दल प्रश्न विचारलेले होते आणि थीम ऑफ महाभारतावरती प्रश्न विचारला होता. अमेरिकन लिटरेचर हे होतं केसेट एक्झाम. अमेरिकन लिटरेचर बघा, युजीन ओनिलवरती प्रश्न विचारलेले होते. ही इज नोन ॲज एक्सप्रेनिस्ट प्ले रायटर युजीन. आफ्रिकन रायटरवरती बेन ओकरीवरचा प्रश्न होता. फॅमिश्ड रोड, आर्च टाईपवरती प्रश्न विचारलेले होते. मी तुम्हाला कोणतं युनिट अभ्यास केल्यानंतर किती मार्क्स मिळतात हे एका व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघा आणि त्यानंतर मी एक हे व्हिडिओ केलं दुसरा कुठला स्टडी प्लॅनिंगचा व्हिडिओ, तेही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा आणि ऐका आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले नियोजन तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. मग त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. हे एक पुस्तक आणि याच्यातील 1 युनिट वाचन झाल्यानंतर ह्या 4ही पुस्तकमधील
जे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स तुम्ही वाचन केलाच पाहिजे. हे क्वेश्चन बँक आहे. हे क्वेश्चन बँक माझा. आणि तुम्हाला शब्द देतो, उद्याच्या महाराष्ट्राच्या सेट एक्झामला या पुस्तकामधून आहे तसाच प्रश्न यायला पाहिजे. खालील ऑप्शन सहित बरोबर असतो. म्हणजे एवढं कॉन्फिडन्स आहे मला. म्हणून या पुस्तकातील थेअरी पुस्तक 1 युनिट वाचन झालं, मग या पुस्तकातील प्रश्न व्यवस्थित वाचन करून घ्या. थोडं कष्ट करा. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. आणि कष्ट कसा केला पाहिजे? कन्स्ट्रक्टिव्ह कष्ट, प्रोडक्टिव्ह हार्डवर्क म्हणतात. तुम्ही केलेल्या हार्डवर्कचा फायदा तुम्हाला मिळालाच पाहिजे. अशी हे 5 पुस्तकांची एक सेट आहे. ह्या पुस्तकातील महत्त्वाचं पुस्तक तर हे पुस्तक आहे. ओके, व्यवस्थित अभ्यास करा. आणि तुम्हाला काल झालेलं महाराष्ट्राची कर्नाटकची सेट क्वेश्चन पेपर कसे होते हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं. हे सगळं क्वेश्चन पेपरचं मी एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे, कोणता प्रश्न कसे विचारलेले होते म्हणून. मग ते व्यवस्थित तो इंग्रजी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. इंग्रजी व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा. इथं तर प्रत्येक प्रश्नांचं वरती कुठल्या पेजवरती कुठला प्रश्न आहे हे सगळं पेज लिहिलेलं आहे. हे प्रश्न कोणता कुठल्या पुस्तकावर आहे, माझ्या पुस्तकातील कुठल्या पेजवरती आलेले हे लिहिलेले आहेत. इथं बघा, अलाइस वॉकर थ्रू द टर्म ओमॅनिझम. इथं आता मगाशी दाखवलं ना तुम्हाला ओमॅनिझम. इथं बघा ओमॅनिझम अलाइस वॉकर. न्यू हिस्टॉरिसिझम पेज नंबर 102. पेज नंबर 102. पेज नंबर 102. न्यू हिस्टॉरिसिझम हा प्रश्न आहे. कसा आहे, तुम्ही किती ह्या घटक व्यवस्थित अभ्यास करताय लक्षात ठेवून. 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी विलियम एम्सन हा प्रश्न होता की आता मगाशी पाहिलं मी. 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी कुठं होतं, कुठं तर होते बघा. 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी. 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी होता. कुठल्या पेजवर आहे रे बाबा हे. 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी 1930s. दिस वर्क इज रिटन बाय विलियम एम्सन. प्रश्न होता 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी इज रिटन बाय विलियम एम्सन. व्हर्जिनिया वुल्फ रूम ऑफ ओन्स. इथं कुठं तर होते मी पाहिलं. तुम्ही ज्या पद्धतीने ते लक्षात ठेवताय हे तुमच्यावर अवलंबून आहे. व्यवस्थित पहा. आणि हे बघा, कुठलं हू कॉल्ड बेबी शेल्ली हे प्रश्न इथं विचारला होता बघा, फेमस कोटेशन्समध्ये. फेमस कोटेशन्समध्ये विचारले बघा. हे मॅथ्यू अर्नॉल्ड आहे तसाच प्रश्न एज कनॉट विथ हर हे पण प्रश्न विचारले होते. हे सगळं पाठीमागील एक व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. तुम्ही पण त्या पद्धतीने ते करा. प्रश्न होता मला ह्या व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा उद्देश या पुस्तकाचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप लोक विद्यार्थी म्हणतात मी काय वाचन करू काय एवढंच वाचन करा आणि परफेक्ट वाचन करा आणि रिपीट वाचन करा. वाचलेलं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाही लक्षात राहिलं तरी फक्त वाचन करत राहा. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. दुसरं काही नाही. आणि काही रिव्हिजन केलं पाहिजे. क्वालिटी कंटेंट रीडिंग तुमचं व्हायला पाहिजे. तुम्ही काय वाचन करत आहे ते पेपरला यायलाच पाहिजे. आणि काय येणार आहे हे मी ह्या पुस्तकामध्ये लिहिलो ना. प्रत्येक घटक 3-3 आणि 4-4 पेजेस आहे. मग 3-3 घटक 4-4 पेजेस तुम्ही अभ्यास करा. आणि मी कालच ॲनालिसिस केलेलं आहे. कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये
ब्रिटिश लिटरेचरवरती 27 प्रश्न विचारलेले होते. अमेरिकन लिटरेचरवरती 8 प्रश्न होता. इंडियन लिटरेचरवरती 5 प्रश्न. कल्चरल स्टडीवरता 7 प्रश्न विचारले होते. क्रिटिसिझमवरती 17 प्रश्न. आफ्रिकन लिटरेचरवरती 3 प्रश्न आहे. वर्ल्ड लिटरेचरवरती 2 प्रश्न, म्हणजे ऑस्ट्रेलिया प्रश्न 2 प्रश्न. ELT इंग्लिश लँग्वेज टीचिंग मेथडवरनं 7 प्रश्न विचारले होते. इंग्लिश इन इंडियावरून 12 प्रश्न विचारले आहेत. रिसर्च टॉपिकवरून 10 प्रश्न आहे. पोस्ट कोलोनियलवरून 2 प्रश्न, असे 100 प्रश्न आहेत. हे काल झालेल्या कर्नाटकची सेट एक्झाममध्ये विचारलेल्या प्रश्नाचं जेव्हा आम्ही ॲनालिसिस करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतो की कुठलं घटक सोपं आहे आणि कुठलं घटक आपण अगोदर तयार करून घेतला पाहिजे. हे बघा, अगोदर रिसर्चचे टॉपिक तयार करा, 10 प्रश्न म्हणजे 20 गुण. इंग्लिश इन इंडिया 12 प्रश्न विचारतात म्हणजे 24 मार्क झाला. ELT इथं 14 मार्क. हे सोपे युनिट आहेत. अमेरिकन बघा, इंडियन बघा, क्रिटिसिझम सोपं आहे. ह्या टॉपिकप्रमाणे तुमचा मार्कांचा अभ्यास व्हायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.